श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्रीजगन्नाथः मद्गुरुः श्रीजगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2053व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025 उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 15/12/1996 बैठक क्रमांक 202 परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींचे सोमवार दिनांक 9 जानेवारी 1996 रोजी वाशीत शुभागमन झाले। त्या दिवशी वाशीतील भक्तांना दिलेला अनुग्रह। आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, आपला मुळात देश हा भारत देश आहे। भा म्हणजे ज्ञान असलेले लोक। तेव्हा ही परंपरा चालवण्यासाठी, ह्या परंपरेचा अनुग्रह घेण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्नशील राहिलं पाहिजे। त्यांच्या दर्शनाचा लाभ घेतला पाहिजे, त्यांच्या वाक्याचा आपण लाभ घेतला पाहिजे, त्याचा योग्य असा विचार केला पाहिजे। प्रत्येकाला वाटतं की आमच्या मनोकामना कशा पूर्ण होतील, तर मनोकामना पूर्ण व्हायला आपणामागे आशीर्वाद असतील तर व आपण प्रयत्नशील राहिलो तर आपल्या मनोकामना आपोआप पूर्ण होतील। त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही काही देवधर्म करण्याची गरज नाही। तुम्ही देवधर्म कशासाठी करायचा, तर फक्त देहशुद्धीसाठी प्रयत्न करायचा। परमात्मा भेटण्यासाठी तुम्ही परमार्थ करायचा नाही। याकरिता परमात्म्याने आमच्यासारख्या पुरुषांना जन्माला घातलेले असते। तेथे आपण जायचे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे, 2 शब्द ऐकायचे, त्यांनी सांगितलेला मार्ग अनुसरायचा। एवढे केले असता ह्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील। ह्या सर्व गोष्टी तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायच्या आहेत। कोणी निंदकपणा करायचा नाही, कोणी ढोंगीपणा करायचा नाही, हे पाप आहे। आपल्या मनामध्ये द्वेष व मत्सर असेल तर आपण पापी लोक आहोत, ज्यामध्ये आपली संतुष्टता आहे। दुसऱ्याचं चांगलं चिंतण्याची वृत्ती आहे, त्याला पुण्य म्हणायचे। तेव्हा द्वेष व मत्सर पार नाहीसा करायचा, जास्तीत जास्त प्रयत्न करा। मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मुद्दाम आलो आहे। खरोखरी माझी प्रकृती बरी नसताना मी मुंबईला आलो आहे। मी येऊ शकत नव्हतो, पण गोळे साहेबांच्या आग्रहामुळे यावं लागलं आणि त्यांनी बोलवलं म्हणजे हे लोक फायदा घेतातच, हे तुम्हा सर्वांना माहिती आहेच। नाहीतर तशी मी येऊ शकणारी व्यक्ती नाही, माझी ताकदच नाही येण्याची। तरी पण ह्या कार्यासाठी मुद्दाम आलो आहे। ह्या कार्यासंबंधी 2 शब्द सांगितले आपणाला। आपण सर्वांनी त्याचे चिंतन करावं, मनन करावं। हे शब्द आपल्या हृदयात साठवून ठेवावे। आपल्या पाठीमागे आशीर्वाद आहेत। एकदा आशीर्वाद दिला की तो पुन्हा पुन्हा देण्याची काही गरज नसते। फक्त त्या आशीर्वादाची आपण आठवण ठेवली की ह्या गोष्टी सहजपणे लाभतात। परमात्मा हा अशा पद्धतीनेच अवतार घेतो, अशा पद्धतीनेच कार्य करतो। तुम्हाला असं वाटतं की यांची भेट झाली, आता आपणाला भरपूर प्राप्त व्हावं, तसं काही नसतं। ह्यामध्ये कुबेरासारखा कोट्याधीश जरी बाजारात गेला तर कोथिंबिरीच्या गड्डीला तो 1 लाख रुपये देऊ शकणार नाही। कोथिंबिरीच्या गड्डीची किंमत 5 रुपये असेल तर तो 7 रुपये देईल। तर तुम्ही 1 कोटीची किंवा 1 लाखाची अपेक्षा करू नका। आपला दर्जा वाढवा, म्हणजे ह्या गोष्टी आपोआप साध्य होतील। जसजसा तुमचा ईश्वरावर भाव स्थिर होत जाईल तसतशा ह्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील आणि मी माझेही आशीर्वाद मी तुमच्या पाठीशी देतो। श्री गुरुदेव दत्त। पुढील हितगुज आहे भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 15/12/1996 बैठक क्रमांक 203 परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 51। श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। भगवंताने अन्न, पाणी, वारा या ज्या गोष्टी निर्माण केल्या आहेत त्या सर्वांचा उपयोग मनुष्य जीवनात होत असतो। वाऱ्याचाच केवळ विचार केला तरी ते तुमच्या लक्षात येईल। हवा हल्ली की आपण त्याला वारा म्हणतो। मनुष्याच्या शरीराला वाऱ्याची खूप आवश्यकता असते। वाऱ्यामुळे मनुष्याची त्वचा चांगली राहून त्याला त्वचारोग होत नाहीत। वाऱ्यामुळे मनुष्याचे केस चांगले राहतात।
मनुष्याच्या शरीरावरचे केस हे शरीरात हवा जाण्याची एक प्रकारे दारेच आहेत. त्यामुळे शरीर तेजस्वी व तरतरीत राहते. भाज्यांना वारा मिळाला नाही तर त्या सडून जातात. तसेच कोणताही पदार्थ वारा मिळाला नाही तर तो सुकून जातो. शरीरालाही वारा लाभला नाही तर तेही कोरडे पडेल व वाळून जाईल. मनुष्याच्या शरीरात प्राण असतो तो दुसरे तिसरे काही नसून किंवा ऑक्सिजन नसून तो केवळ वायूच असतो. एखादा मनुष्य जेव्हा खूप गंभीररित्या आजारी असतो तेव्हा त्याला डॉक्टर ऑक्सिजन वायू देत असतात, परंतु तो मनुष्य खूप वेळा गतप्राण होतो. याचाच अर्थ ऑक्सिजन व प्राणवायू हे निश्चितच वेगवेगळे आहेत. हे तुमच्या लक्षात येईल. वारा हा तलाव, नदी, समुद्र यांचे वरूनही वाहत असतो. त्यामुळे त्यातील पाणी स्वच्छ राहते. डास, किडे यांच्यावरही त्याचा परिणाम होतो व त्यांची वाढ कमी होते. मनुष्याच्या शरीरात प्राण वायुरूपात असल्यानेच शरीर सतेज राहते, नाहीतर त्यालाही दुर्गंधी सुटली असती. वाहता वारा तलावातील पाणी जसे स्वच्छ करतो तसेच मनुष्याचे शरीर स्वच्छ ठेवतो. त्यामुळेच आपल्याकडे पाण्याच्या स्नानाबरोबरच पवन स्नानासाठी तेवढेच महत्त्व दिले आहे. कारण स्नानाने लहान लहान पापांचे निराकरणही होत असते. मनुष्याच्या देहात प्राण हा वायुरूपाने आहे, म्हणून मनुष्याच्या हृदयाचे कार्य चालू असते. मनुष्याच्या देहाला कष्ट झाले की त्याचे शरीर व्याकुळ होते. देहाला दुःख, त्रास झाले की भगवंताचे स्मरण करणे, त्याचा धावा करणे आवश्यकच असते. भगवंताचा अंश प्रत्येक देहात असल्याने तो व मी एकच असे म्हटले तरी प्रत्यक्षात मानवी देह हा निराळाच असतो. त्यामुळे जेव्हा मनुष्याचे शरीर व्याकुळ होते तेव्हा त्यांचा आत्माही व्याकुळ होतो असे म्हणणे चूकच आहे. परमात्मा व मनुष्याचा आत्मा यांच्यात द्वैताची भावना ठेवताच कामा नये. त्यामुळे मनुष्याला त्याच्या देहाला कष्ट, दुःख झाले तर त्याने भगवंताच्या सहाय्यासाठी धावा करणे आवश्यकच आहे. समाजातील काही माणसे मनुष्याच्या देहात जर परमात्म्याचाच अंश आहे तर मनुष्य देहाला यातना झाल्यावर परमात्म्याचा धावा करण्याची गरज काय असे विचारित असतात. पण ते काही योग्य नाही. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. मनुष्याचा देह व आत्मा हे मात्र दोन्ही निराळे आहेत. त्यामुळे मनुष्य देह नष्ट झाला तरी आत्मा नष्ट होत नसतो, तर परमात्म्यात तो विलीन होत असतो. आत्म्याला परमात्म्याची सदैव ओढ असणे आवश्यकच असते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.